तुमचं नाव सांगा आजी पूर्ण. विमल जावळे. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला काय काय त्रास होत होता? मला पायाने उभं राहता येत नव्हतं, चालता येत नव्हतं आणि कमरेने पण नव्हतं. कंबर अशी वाकून नव्हती देत मला. झोपले तरी त्रास होत होता? झोपेत पण त्रास व्हायचा कमरेचा. उठून बसता येत होतं का? उठून बसता येत होतं पण लय दुखायची. पायावर झोपता नव्हती येत. चालायला लागलं की? चालायला लागल्यावर पण दुखायची कंबर. थोडं चाललं अशी का? कडक व्हायची कंबर माझी. थोडं चाललं का? थोडं चालली का? थोडं चाललं तरी त्रास होत होता आहे ना? तुम्ही त्या ज्यावेळेस डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलेलं होतं? डॉक्टरांनी सांगितलं कमरेत झीज झाली आणि पायासाठी 7 दिवस ॲडमिट राहावं लागलं. बरं. तुम्ही आता इथं नाईक मल्टीथेरपी सेंटरमध्ये आल्या, तर तुम्हाला आता इथे कसं वाटतं इथं आल्यापासून? इथं आल्यापासून माझ्या पायाला 100% फरक पडला. तुम्हाला पूर्ण फरक पडलेला आहे. हात वगैरे आता काहीच दुखत नाही ना? काहीच नाही दुखत माझ्या हात नाही दुखत. आणि चालताना आता त्रास होतो का तुम्हाला? नाही होत. अगोदर कसं तुम्हाला थोडं जरी चाललं तरी उभं राहलं जातं? बसावं वाटायचं खाली तरी. हो, आताच काही वाटत नाही आता तसं. नाही वाटत. आता आणि चालतं तर? चाललं तरी नाही वाटत. तुम्हाला आता मी असं ऐकलं की तुमचा बीपी पण नॉर्मल झाला आहे ना? बीपी नॉर्मल झालं. डॉक्टरनी गोळ्या नाही दिल्या म्हणून बीपी तुमचं नॉर्मल आहे. हो. गोळ्या नाही तुम्हाला. तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतो? तुमच्यासारखे जे पेशंट असतात आपले साधक, त्यांना काय सांगावे असं वाटतं तुम्हाला? मी सांगू मला 100% फरक पडला. पायाला पण कमरेला पण. बरोबर आहे. आले त्यावेळेस तुम्ही एकदम असं थकल्यासारखे होतं. बरोबर आहे. आणि तुम्हाला इथं काही गोळ्या औषध दिली? पुढं इथं आपल्या इथे गोळ्या औषध बिन गोळ्या औषधाची क्लिअर झाली. हो, चालेल. थँक्यू.